आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा, 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान। इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार। लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्याने अडचणी। नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या कल्याणच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांना जीवे मारण्याची धमकी। ठाकरे गटाचे हरिश्चंद्र हरदास यांनी धमकी दिल्याचा पोटे दाम्पत्याचा आरोप। ठाकरे गटाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम के मडवींना जामीन। खंडणी मागितल्याप्रकरणी झाली होती अटक। ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल। गेल्या अनेक वर्षांपासून निकाल लागल्यानं सर्वांचं निकालाकडे लक्ष। महाराष्ट्राची महानंद गुजरातच्या मदर डेअरीच्या ताब्यात। महानंदचे एनडीडीबी कडे हस्तांतरण। राज्य सरकारकडून मदर डेअरीला 253 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीच्या परीक्षा शुल्कात वाढ होणार। 2025 पासून नवं शुल्क आकारलं जाणार। कोकण रेल्वेच्या निवसर ते राजापूर रोड दरम्यान आज ब्लॉक। सावंतवाडी रोड, दिवा, सीएसएमटी मडगाव, तेजस एक्सप्रेस ब्लॉकमुळे खोळंबणार। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। पुढचे 3 दिवस विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी।